शेलू वेताळ मार्गावर गुरुवारी 20 नोव्हेंबरला सकाळी सुमारे 9 वाजता झालेल्या अपघातात रस्त्यावरील कमानीला मोठा धक्का बसलाय। ग्राम सुनारी जवळ कंटेनरची जोरदार धडक बसल्यानं कमानीचा वरचा भाग कोसळला। या घटनेत सुमारे 7 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। फिर्यादी राजू वासुदेवराव सदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कंटेनरचा चालक लोड केलेल्या मालाची उंची न पाहता अत्यंत निष्काळजीपणे वाहन चालवत होता। मालाचा वरचा भाग थेट कमानीला आदळल्यानं ती गंभीरपणे नुकसानग्रस्त झाली। धडकेचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक काही काळ दहशतीत आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी तसेच हेड कॉन्स्टेबल प्रभाकर नागे, हेड कॉन्स्टेबल विनोद कुंभारे, हेड कॉन्स्टेबल सचिन वैराळे आणि पोलीस कॉन्स्टेबल नामदेव आडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा करून कंटेनर बाजूला हलविला आणि वाहतूक व्यवस्थाही सुरळीत केली। या अपघातात सुदैवानं कोणतीही जखमी झाली नाही। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या कमानीचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। फिर्यादीच्या तक्रारीवरून पोस्ट मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। प्रतिनिधी अहम रजा, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला।